जय श्रीराम मैत्रिणींनो. चला तर आज आहे ना मी वाटाणा बटाटा भाजी बनवणार आहे. तर तुम्ही बघा सगळं आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ. मैत्रिणी, जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तो तर स्वादिष्ट तर होतोच, परंतु तो पवित्र जेव्हा होईल जेव्हा आपण तो स्वयंपाक करत असताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू. अन्नपूर्णा स्तोत्र म्हटल्याने ना त्या स्वयंपाकात सुद्धा एक पॉझिटिव्ह वेव्स तयार होतात आणि त्यामुळे जे पण ते अन्न खातो ते त्यांचे विचारसुद्धा छान होतात आणि पॉझिटिव्ह आपल्यामध्ये सकारात्मक बदल आपल्यामध्ये दिसतो. म्हणून स्वयंपाक करत असताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं ना तर त्याचा खूप छान आपल्याला रिझल्ट येतो. आता अन्नपूर्णा स्तोत्र काही इतकं अवघड नसतं, संस्कृत आहे पण ते सोपं आहे, त्यामुळे ते सहज कोणी पण शिकू शकतं. याच्यावर आपल्याला मोबाईलवर जरी लावून दिला करत असताना जर नाही म्हणू शकलं तरी पण त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट येतो. म्हणून मग स्वयंपाक करत असताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि जसं आपण एखादा ब्राह्मण जेव्हा आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा तो मंत्र म्हणतो, तेव्हा तो साधा शिरा असतो पण ते मंत्र म्हटल्यानंतर त्याचं प्रसाद बनतो. तसंच हे आपला स्वयंपाकसुद्धा जेव्हा आपण अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून ते पण एक प्रसादरूपी अन्न तयार होत असतं. म्हणून अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही जरूर ऐका स्वयंपाक करत असताना किंवा म्हणा, पण शिकायला का पण काही हरकत नाही. वयाच्या 40शी नंतर आहे ना आपल्याकडे एक असा काळ येतो ना प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात की तिच्याकडे थोडासा, भरपूर नाही म्हटलं तरी एक थोडासा वेळ असतो का ती त्याच्यामध्ये फ्री असते, थोडी निवांत असते. तर तिने तो वेळ आहे ना स्वतःसाठी देण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटतं. कारण इतके दिवस तर आपण कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासूसाठी, सगळ्यांसाठी जगलेलो असतो. त्यांच्यासाठीच आपण प्रत्येक वेळेस त्यांना उपलब्ध असतो, त्यांना काही त्यांच्याकडे बघतो की त्यांना काही गरज आहे आपली, त्यामुळे त्यांचा आपण पूर्ण वेळ दिलेला असतो त्यांना. परंतु हा हा जो वेळ आहे ना 40शी नंतर तो खरंच आपण आपल्यासाठी दिला पाहिजे. आपल्या काय भावना आहे, आपल्याला आपलं काही शिकायचं आहे, आपला काही छंद आहे, हे आपण बघितलं पाहिजे आणि त्याला आपण वेळ दिला ना तर आपल्यातला आत्मविश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो आणि आपल्याला पण आपण पण काही करू शकतो, हा एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यात तयार होईल. म्हणून आहे ना आपण एखादा छंद तरी जोपासला पाहिजे. जसं मी आता आहे ना पुण्याची एक संस्था आहे गीत रामायण आहे ना, तिथं मी जॉईन झाले. ते ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गीतं, रामायणातली सगळे गीतं शिकवतात किंवा मग याचे विठ्ठलाचे गीत, कृष्णाचे गीत आणि काही काही ते सुगम भक्तिगीतं ते पण आपल्याला शिकवतात. तर
बघा तुम्ही कुठे पण तिथेच जॉईन व्हा असं पण नाही, कुठे पण असं प्रोफेशनली जे असतील ते साधे भजन तर आपण म्हणतो, साधे भजनाच्या याच्यामध्ये पण आपण जॉईन होतो, पण त्याच्यापेक्षा जर प्रोफेशनली तुम्ही केलं, शिकले, किंवा एखाद्याला गायनाची आवड असेल ते गायनाचा क्लास लावून ते गायन शिकू शकता, किंवा एखाद्याला पेटी वाजवायची असेल, कोणाला तबला शिकायची इच्छा असेल, वेगवेगळ्या असतात ना इच्छा ज्या राहून गेलेल्या असतात, त्या आपण या पूर्ण संसार कुटुंबाच्या याच्यात इतक्या दिवस आपण करून आता मुलं आपले थोडे मोठे झाले असतात, त्याच्यामुळे आपल्याकडं वेळ असतो. त्यामुळे असा वेळ आपण स्वतःसाठी द्यायला काय हरकत आहे. मला वाटतं की त्याच्यामुळे आपलं ना थोडं टेन्शन पण कमी होतं आणि खूप फरक पडतो. मला तर त्याचा रिझल्ट आलेला आहे की आपण जेव्हा बाहेरच्या नवीन आपल्या मैत्रिणी तयार होतात त्याच्यामुळे, आणि त्या नवीन मैत्रिणींच्या सहवासात जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आहे ना आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला पण मिळतात आणि अनुभवायला मिळतात की आपण स्वतःसाठी जगलो पाहिजे, आणि स्वतःसाठी जगणं खूप गरजेचं आहे आजच्या ह्याच्यात. कारण तो ताण आहे जो असतो ना आपल्या मनावर, तो ताण घालवण्यासाठी तुम्ही छंद हा हा एक खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात. म्हणून छंद जोपासणं खूप गरजेचं असतं. ॲटोमॅटिकच या काळामधला थोडा ताण पण कमी होतं, आणि आपल्याला एकमेकींचे विचार आपण जेव्हा शेअर करून नवीन मैत्रिणी तयार होतात. तिथून अजून पण आपल्याला काही काही शिकायला मिळत असतं. म्हणून आहे ना, आपण नवीन मैत्रिणी जोडणं खूप गरजेचं आहे. 40शी नंतरचा जो हा काळ असतो ना, तो खरं मेनोपॉज असतो, आणि या मेनोपॉजमध्ये डिप्रेशन येणं, किंवा खूप जास्त काही काम करण्याची इच्छा न होणे, या गोष्टी साहजिक होत असतात त्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात. त्यामुळे ना त्याच्यावर काहीतरी जेव्हा आपण काहीतरी शिकतो ना, त्यावेळेस आपलं मनसुद्धा त्या गोष्टीमध्ये केंद्रित होत असतं. त्यामुळे साहजिकच हा जो ताण जो असतो ना, तो कमी होत असतो. जसं कोणाला शिवण शिकण्याची गरज असते, म्हणजे ब्लाऊज शिवायचे असेल, ड्रेस शिकण्याची गरज, तो पण क्लास करू शकता कोणी. त्याच्यामधून आहे ना आपण कसं क्रिएटिव्हिटी आपली मार्गी लागत असते. त्यामुळेच कसं होतं, मी आपलं ताण थोडा कमी होतो. म्हणून ते पण भरपूर आहे. शिकायची इच्छा जर असेल ना, आवड असेल ना, तर खूप असतं. थोडंसं काही हरकत नाही, थोडासा पैसा आपला इतके दिवस तर आपण कधी जास्त खर्च पण केलेले नसतात आपल्या स्वतःसाठी. आत्ता करायला काय हरकत आहे. मला वाटतं सर्वांनी करायलाच हवं आहे स्वतःसाठी. जगायला हवंच सगळ्यांनी, कारण नाही म्हटलं तरी स्त्री खरंच असते, ती जी स्त्री असते तिने इतका त्याग केलेला असतो तिच्या आजपर्यंत संसारात. जेव्हा मुलं आता इतके लहानचे मोठे आपण केलेले असतात, तेव्हा कितीतरी गोष्टींना आपण मन मारून जगलेलो असतो. आता स्वतःसाठी जगायला काहीच हरकत नसावी. ते करायलाच हवं प्रत्येक स्त्रीने, असं मला वाटतं की करणं गरजेचंच आहे ते. चला तर मैत्रिणींनो, आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, असंच काहीतरी नवीन घेऊन, नवीन विचार जे तुमच्यासाठी खूप गरजेचे असतील असे. आणि माझा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर करा, आणि इतरांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून इतरांना पण नवीन छंद जोपासता येईल. ओके, बाय.